स्वागत आहे तुमचं. आपण इथं गारगोटीजवळ सोनारवाडीजवळ गाव आहे, सोनारवाडी गाव आहे, तिथे आहोत. इथे शेतीची कामं सुरू आहेत आणि आता पाऊस पडतो आहे. नमस्कार, तुम्ही शेतकरी काय? तुमचं नाव कसं? धनाजी. आपलं? हां. आता का पावसात जेवण झालं काय? जेवण चालू होतं. आता चिकन होईस तोपर्यंत म्हटलं थांबलो तोपर्यंत जेवण करून. आता काय चालू आहे? रोप लावायचं. भाताची रोप. हां. किती जागेत? हे 10 गुंठे. 10 गुंठ्यामध्ये. आणि हे कोण काम लावणारे? घरचेच आहेत सगळे. त्या पावसात जेवण करतायत काय? पावसात जेवण करतायत. तुम्ही काय खाताय पावसात? काय खाताय? लाडू खाता? राजगिराचे लाडू. हां, बरोबर. थँक्यू. राजगिराचे लाडू. पावसात शेती ही चांगली वाटते, मात्र शेतीसाठी कसं राबावं लागतं हे आपण पाहू शकता. पावसात भिजत. असू दे. शेती अशा प्रकारे करावी लागते. काय म्हणणं आहे तुमचं नाव कसं? हां, तुमचं नाव कसं? शोभा पाटील. तुमचं कसं नाव? विद्या पाटील. तुम्ही पावसात भिजत जेवण करताय? दररोजच करता असं? शेती करता हे पावसातही जेवायला लागतं. तुमचं नाव कसं? कविता मानगावकर. हां. तुमचं कसं नाव? हां. सुशीला शेंडगे. तुम्ही पण जेवताय? हां, शेताच्या मालकीन. हां. तुमचं नाव कसं? सविता बबन पाटील. हां. तुम्ही आता असं भात तर लावणार आता काय? रोप लावायचं. बरं. तुम्ही आता किती वर्ष काम करताय आता हे शेतीची? 30 वर्ष झाले काम. 30 वर्षापासून. सध्या कसं आहे, मुलं जास्त शेतामध्ये जास्त येत नाहीत. त्यामुळे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून एक मुलांपर्यंत जे आताची मुलं आहेत त्यांना एक शेतकऱ्यांची मुलं पण येतात. नाही काही म्हटले. काही येत नाहीत. काही कसं आहे, शेती आहे मात्र काही जण करत नाही शेती, असं आहे. मात्र ते शेती करावी त्या मुलांनी पुढे येऊन, यासाठी हा व्हिडिओचा उद्देश आहे. हां, शेती ही चांगली आहे, मात्र शेती करतानाही असं कष्ट काढावे लागतात. आणि कसं आहे की आपण जेवण करतो त्यावेळी जेवणामध्ये जे आता हॉटेलमध्ये वगैरे बघितलं तुम्ही, अन्न ताटामध्ये टाकतात, भात टाकतात, शिल्लक ठेवतात. तर ते हे आता ते त्या निमित्तानं हे दाखवतं की भात असा पिकत नाही. आता पावसातच या पाहिजे होते. सकाळ पाहिजे ते खातात झाले की पाण्यातच काही जाऊ आम्ही घ्यायची गरज नाही. अशा प्रकारे खाल्लं. मग काय केलं सांगा? शेती या राबलं तर आम्हाला मिळणार, आमच्या पोरांचं मिळणार. अन्नाचा म्हणजे अपव्यय होतो किंवा अन्न वाया घालवतात कोण ताटामध्ये अन्न वाया घालवतात. त्यासाठी हा एक व्हिडिओ केला की अशा प्रकारे शेती करताना त्रास सहन करावा लागतो. जेवताना पण असं आरामदायक जेवणाला मिळत नाही. अशा प्रकारे पावसात जेवावं लागतं. या काकी बघू शकता जेवतायत, पावसात भिजत जेवतायत. ही शेती अशी असते. शेती ही चांगली आहे. भाकरीमध्ये आता त्या भाकऱ्या हे जेवण काय ती विचारतात कसं खात्याचा तुम्ही शेतात चिकनात बसून कसं खात्याचा म्हणून विचारतात. हे खाता बघा असं. माती ही आई आहे. खायला घेतलं आणि पाऊस आला. खायला घेतलं आणि पाऊस आला. बरोबर. आणि आता असं इतर ठिकाणी बघितलं, हॉटेलमध्ये म्हणा किंवा अन्न जे वाया घालवतात ताटात, त्यांना त्यांच्यासाठी हा स्पेशली व्हिडिओ आहे. कारण अन्नाचं जे महत्त्व आहे, म्हणजे बळीराजा जो पिकवतो त्याची काहीतरी आपण किंमत ठेवली पाहिजे. काहीतरी ताटात जेवढं लागेल तेवढंच घेतलं पाहिजे. असं या व्हिडिओचा उद्देश असाच आहे की शेती कशी होते आणि कशा प्रकारे काम केलं जातं शेतीचं. हा व्हिडिओ असा आहे. नमस्कार, तुम्ही काय करताय? मशीन चालवतात. जेवण करून गेले, आता हे जेवण करतात. हां, आता त्यांच्यासाठी ऊन पडलं, आता उन्हात जेवा तुम्ही आता. बरं, धन्यवाद, तुम्ही छान माहिती सांगितली. ओके, थँक्यू.
मजुरी आमच्याकडे मजुरी मिळतच नाही आम्हाला. आम्ही त्यांच्या शेतात जातो, ती आमच्या शेतात येतात. आम्ही एकामेकाचं मिळून कामधंदा वगैरे करतोय. मजुरी आम्हाला कुठे रोजचं 150 रुपये हजेरी काय परवडतंय. म्हणजे मजूर नसल्यामुळे तुम्ही मजूर नसल्यामुळे आम्ही एकमेकाचं काम करतो. आता आम्ही त्यांच्या जातोय ती आमच्या त्याच्यात म्हटलं मजुरी कुठली मिळणार आम्हाला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. बाकी काय नाही. हे शेतामध्ये मजुरांची कमतरता आहे. हो. काय कारण काय त्याचं? गेले तर नाही कारण काय म्हणजे आता हे मुलं पण हेच करत नाहीत नाही ना राबायचं. नाही. आता हल्लीची पिढी येत नाही. आता आमच्या अगोदरची पिढी तर ती काम शकत नाही. आमची पिढी तर आम्ही इकडे तर मग कोणी करणार असं आहे ना. आता आम्ही 30 वर्ष काढली मुंबईला आणि आता 4 वर्ष झाली शेती. तर आम्हाला यायलाच पाहिजे की गावी आणि परत शेती म्हणजे करायला. तुम्ही मुंबईला होता? मुंबईला कुठे होता? डोंबिवली. तिथे काय करत होता? तिथं या कंपनीत होते. आणि तुम्ही? आम्ही शेती. आम्ही घरकाम. तुम्ही पण मुंबई? नाही शेती 30 वर्ष झाली शेती करते. तुम्ही 30 वर्षापासून शेती करता? 10वी म्हणजे 1995ला लग्न झालं, तेव्हापासून आम्ही शेतीच. तुम्ही मग शेतीमध्ये तुम्हाला सवय होती? नाही शेती बघितलीच नाही आम्ही. आमच्या वडिलांची शेती 7 एकर असून आम्ही बघितलीच नाही. तुम्ही बहिणी? नाही आम्ही जावा बहिणी नाही. एकत्रपणे असं मिळून शेती करतात. दोघे एकत्रपणे काय करायचं आता आमच्या तिकडे गेल्या दोघी जावा आणि आम्ही दोघी आणि त्या दुसऱ्या दोघी परके असं आहे. मग ते आम्ही 5-6 जणी मिळून करतोय सगळं. आता रोप लावण्यापासून ते भात कापणी वगैरे म्हणजे एकामेकाचं माणसंच मिळत नाही तर काय करणार ना. शेत मजूर मिळत नाहीत हा मुख्य प्रॉब्लेम आहे. माणसं मिळत नाही दिवस. माणसं मिळत नाही. माणसं मिळत नाही. होय. आणि माणसं नाही. आता इकडे हे करतायत काम. हे करायचं आता जवळजवळ आम्ही 15 दिवस आता करतोय बघा. 15 दिवस झाला तर ही रोप चालू आहे. आज 15 दिवस झाले करतोय आम्ही. अजून आता आणि 8-10 दिवस पाहिजे. 8-10 दिवस अजून पाहिजे. अजून आता लावणी सुरू आहे ना? लावणी सुरू आणि लागेल. रोप लागून सुरू आहे. मग काढले कधी ते? आता 2 दिवस काढले. आता म्हणजे भाताचं तरू काढलं भाताचं. आता लावायचं 2 दिवसांनी लावतो तुम्ही? नाही त्या दिवशीच लावलं चालतं. काल रोटर भेटला नाही ना. आणि कमतरता आहे ना आम्हाला. हे भेटला नाही मग काय राहिलं की काम. मग तुमची बैल होतीत ना? बैल बैलांचं पण पावल शिरतात ना. मग जायला मिळत बैलांना पण बाहेर निघायला येत नाही असं होतंय. तर बैलांची संख्या वेळेत तुम्ही होत नाही बैलांचं. वेळेत होत नाही म्हणून मशिनरी हे घ्यायच्या. आता हे रोटरवाला नाही म्हणून आम्ही भाकरी खाल्ली. तू कुठे गेला? आल्याच्या नंतर होता तिकडलं आमचं रान करून आम्ही इथं आलो. तिथे पण भात लावला. तिथं लावून आलो. मला असंच शुभेच्छा. चांगली शेती तुमची सुजलाम सुफलाम होऊ दे. थँक्यू. हां बरं धन्यवाद.